विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणी मतदारांना खुश करण्यासाठी भाजपने मेगा प्लॅन आखलाय। गणपतीमध्ये गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजप विशेष ट्रेन आणि बस सोडणार आहे। मुंबई महानगरातून कोकणात तब्बल 700 बसेस आणि 6 ट्रेनचं नियोजन करण्यात आलं। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा नाव न घेता देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला। यंदाच्या निवडणुकीत तू राहशील नाही तर मी राहीन असा इशारा ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून दिला। लोकसभेत काही प्रमाणात यश मिळालं म्हणून संविधानावरचं संकट कमी झालेलं नाही असं विधान शरद पवार यांनी केलं। पंतप्रधानांनी ज्याप्रमाणे प्रतिष्ठा आहे तेवढीच विरोधी पक्षनेत्याची आहे, त्यामुळे त्या पदाचा सन्मान राखणं गरजेचं असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं। केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातलं सरकार हे घाबरलेलं सरकार आहे। भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा हा राज्य सरकारकडे असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला। तर दिल्लीमध्ये बसलेल्या 2 नेत्यांचं एटीएम महाराष्ट्र आहे, त्यामुळे महाराष्ट्राला कंगाल करण्याचं एटीएम बंद करण्याचं आवाहन पटोलेंनी केलं। खासदार सुप्रिया सुळेंचा शनिवारपासून उत्तर महाराष्ट्राच्या 3 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत। दादांच्या जनसन्मान यात्रेला सुप्रिया सुळे महिला मेळाव्याच्या माध्यमातून उत्तर देणार आहेत। अजित पवारांची जनसन्मान यात्रा जळगाव, नाशिक, धुळे जिल्ह्यात आहे, तर सुळेंचा देखील तिथेच मेळावा। सांगलीच्या मिरज आणि जत विधानसभा मतदारसंघावर जनसुराज्य पक्षाच्या वतीने दावा करण्यात आला। जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरेंनी या दोन्ही मतदारसंघ आम्हाला द्यावेत अशी मागणी महायुतीकडे केली। संतांच्या आशीर्वादाने राज्याचा कारभार सुरू आहे, त्यामुळे संतांच्या केसालाही धक्का लागता कामा नये असं स्पष्ट सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यात। नाशिकच्या सिन्नरमधल्या रामगिरी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं। खासदार नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावलंय। सिंधुदुर्ग मतदारसंघातल्या लोकसभा निवडणूक रद्द करण्याच्या याचिकेबाबत माजी खासदार विनायक राऊत यांची याचिका दाखल केली होती। 12 सप्टेंबरला राणे यांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले। अजितदादा कुठून लढणार ते लवकरच कळेल, पण तुमच्या मालकाचा मुलगा आदित्य ठाकरे अजून किती शिवसैनिकांचा राजकीय बळी घेणार आहे ते संजय राऊतांनी सांगावा असा सवाल भाजप नेते नितेश राणे यांनी केला। पिंपरीतल्या जनसन्मान यात्रेदरम्यान अजित पवार रिक्षात सवार झाल्याचं पाहायला मिळालं। यात्रेदरम्यान अजित पवारांचं भक्ती शक्ती निगडी ते संत तुकाराम नगरमधल्या एचे मैदानापर्यंत जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी पिंपरी चिंचवडच्या महिला रिक्षा संघटनेनंही अजित पवारांचं स्वागत केलं। अजित पवारांचं भाषण सुरू असताना एका कार्यकर्त्यानं घोषणाबाजी केली। यावेळी त्यांनी अजितदादा परत राष्ट्रवादी द्या असं बॅनर दाखवले। यावेळी अजितदादांनी तुझ्याशी बोलतो नंतर असं म्हणत भाषण पुन्हा सुरू केलं। तात्काळ पोलिसांनी कार्यकर्त्याकडे असलेले बॅनर काढून घेतले। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना ठाकरे गटाला खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात मोठा फटका बसला। अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, त्यामुळे खेड विधानसभा मतदारसंघात आता शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली। पीपल्स रिपब्लिकन पार्टीने आपला पहिला उमेदवार नांदेडमधून जाहीर केला। देगलूर बिलोली मतदारसंघासाठी पक्षाचे प्रदेश महासचिव बाबूराव गजभारे यांच्या नावाची घोषणा जोगेंद्र कबाडे यांनी केली। राज्यामध्ये पीआरपी 33 जागा लढवणार असून किमान 5 जागा तरी महायुतीने द्याव्यात अशी मागणी करणार असल्याचं कबाडे यांनी सांगितलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने त्यांच्या कर्जत जामखेड इथल्या गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आलं। रोहित पवार यांनी मतदारसंघात आतापर्यंत 10,000 सायकलींचं वाटप केलं। शाळेपासून 3 किलोमीटर अंतर असलेल्या विद्यार्थ्यांना हे सायकलींचं वाटप करण्यात आलं। बीडमधल्या शिवस्वराज्य यात्रे सभेदरम्यान शरद पवार राष्ट्रवादी 2 गटाचे कार्यकर्ते भेटले। माजी आमदार राधाकृष्ण हाके पाटलांचा फोटो सभेस्थळी असलेल्या बॅनरवरती नसल्यानं हाके पाटलांचे कार्यकर्ते मेळाव्याचे आयोजक मनोहर डाकेंच्या कार्यकर्त्यांसोबत भिडल्याचं पाहायला मिळालं। केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं। जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेसाठी 3 टप्प्यात मतदान होणार आहे। 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला मतदान होईल, तर 4 ऑक्टोबरला मतमोजणी केली जाईल। 29 ऑगस्टला मराठ्यांच्या आंतरवालीमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीनंतर उमेदवारांच्या मुलाखती देखील घेणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटले। तसंच राजकारणात जाऊन मी मराठ्यांचं वाटोळं करणार नाही, 100-150 नेत्यांसाठी 6 कोटी मराठ्यांचं वाटोळं करणार नाही असं देखील जरांगेंनी स्पष्ट केलं। मावळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा क्रांती मोर्चाने घेराव घातला होता। जनसन्मान यात्रेत पुण्यातल्या मावळमध्ये अजित पवार जेवणासाठी थांबले होते। तिथे मराठा क्रांती मोर्चाने त्यांना घेराव घातला। कायमस्वरूपी मराठा आरक्षण आम्हाला कधी मिळणार असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला।
काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला। मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली। लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकरूका शाखेच्या लोकार्पण सोहळ्यात आमदार देशमुखांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। शिवस्वराज्य यात्रेमध्ये मराठा बांधवांनी घोषणाबाजी केली। खासदार अमोल कोल्हेंच्या भाषणावेळी मराठा बांधवांनी घोषणाबाजी केली। मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली। मराठवाड्याचे सेवानिवृत्त विभागीय आयुक्त मधुकर आर्द्रड यांनी आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं। मात्र मी शिंदे समितीचा सदस्य असल्यानं अधिकच्या नोंदी कशा सापडतील याबाबत जरांगेंची चर्चा झाल्याचं आर्द्रड यांनी सांगितलं। विधानसभा निवडणूक आज झाली तर महायुतीचं सरकार येणार असल्याचं झी24 तासच्या एआय सर्व्हेतून समोर आलं। महायुतीला 47% पसंती लोकांनी दिली तर महाविकास आघाडीला 39% लोकांनी पसंती दिली। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीची स्थिती मजबूत झाल्याचं झी24 तासच्या महा एआय सर्व्हेमध्ये समोर आलं। महाविकास आघाडीची स्थिती मजबूत असल्याचा 45% नागरिकांनी कौल दिला तर महायुती मजबूत झाल्याचा 40% नागरिकांनी कौल दिला। राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून सर्वात चांगले काम देवेंद्र फडणवीस यांचं असल्याचं झी24 तासने केलेल्या एआय सर्व्हेतून समोर आलं। सर्व्हेमध्ये 1 नंबरची पसंती फडणवीस यांना मिळाली तर 2 नंबरची पसंती एकनाथ शिंदे यांना देण्यात आली तर तिसऱ्या स्थानी उद्धव ठाकरे यांचं काम चांगलं असल्याचं एआय सर्व्हेतून समोर आलं। महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली तर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळणार नसल्याचं एआय सर्व्हेतून समोर आलं। 45% लोकांनी सहानुभूती मिळणार नसल्याचं सांगितलंय तसंच 35% लोकांनी सहानुभूती मिळणार असून 20% लोकांनी सांगता येत नसल्याचं स्पष्ट केलंय। महाराष्ट्रात होणारे विधानसभा निवडणुकीत ओवेसी वंचित मनसे किंवा तिसरी आघाडी प्रभावी ठरणार असल्याचं झी24 तासच्या एआय सर्व्हेतून समोर आले। 60% लोकांनी वंचित मनसे ओवेसी आणि तिसऱ्या आघाडीला पसंती दिली आहे तर 30% लोकांनी इतर पक्षांना पसंती दिली। झी24 तासच्या महा एआय सर्व्हेमध्ये विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण मुद्द्याला समसमान पसंती लोकांनी दिली। मराठा आरक्षण निवडणुकीमध्ये मुद्द्याला 45% लोकांनी पसंती आणि नापसंती 45% दिल्याचं महा एआय सर्व्हेतून समोर आलं। महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महागाईचा मोठा मुद्दा असणार असल्याचं एआय सर्व्हेतून समोर आलं। राज्यात महागाईच्या मुद्द्याला 45% लोकांनी कौल देऊन चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं। लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार का असा प्रश्न आम्ही राज्यातल्या जनतेला विचारला त्यावर 55% लोकांनी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला तर 30% लोकांनी योजना गेम चेंजर ठरणार नसल्याचं म्हटलंय तर 15% लोकांनी माहीत नसल्याचं म्हटलं। बहिणीचं नातं आमच्या भावांना कळलंच नाही अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी सत्ताधारी नेत्यांना चिमटा काढला। यांना प्रेम आणि व्यवसायातलं अंतर कळालं नाही। लोकसभेच्या निकालानंतरच बहीण आठवली असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला। धुळे जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची बँक आणि टपाल कार्यालयांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। या ठिकाणी अनेक महिला आता सलग सुट्टी आल्यामुळे पैसे काढण्यासाठी आल्या होत्या। वाशिमच्या पोस्ट ऑफिस समोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी एकच गर्दी केली। सुरुवातीला फॉर्म भरण्यासाठी महिलांच्या रांगा बघायला मिळाल्या होत्या मात्र आता महिलांनी आपल्या खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी रांग लावलेली पाहायला मिळाली। महिलांच्या खात्यावर 3000 रुपये जमा होत असल्यानं हिंगोली इथल्या बँकेत महिलांनी पैसे काढण्यासाठी प्रचंड गर्दी केली तर ज्या महिलांनी अद्याप अर्ज दाखल केले नव्हते अशा महिलांनी कागदपत्र काढण्यासाठी सीएससी सेंटरवर गर्दी केली। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बारामतीमधल्या हजारो महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झालेत त्यामुळे महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती शहरातून जवळपास 25,000 राख्या पाठवण्याचा निर्णय घेतला। बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येतो। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं तर दुसरीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मंजुरी मिळालेल्या अनेक लाडक्या बहिणींना अद्याप बँक खात्यात पैसे न आल्यामुळे बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या लाडक्या बहिणीला निराश होऊन परत जावं लागलं। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता बँकेत जमा झालाय त्यानुसार पारनेरच्या अळकुटी परिसरातल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेबाहेर महिलांची गर्दी पाहायला मिळाली।